जर तुम्हाला ॲक्ने, पिंपल्स, हायपर पिगमेंटेशन, वांग, रेडनेस, एखादे वांगाचे डाग किंवा पिंपल्सचे डाग किंवा डार्क स्पॉट, आपले डार्क सर्कल्स म्हणजे कसं डोळ्याखाली येणारी ही काळी वर्तुळे, ही जर तुमच्या मेकअपने तुम्हाला लपवता येत नाहीयेत ना, मग तुम्हाला मेकअपच करता येत नाही. तुम्हाला मेकअप मधलं शून्य ज्ञान आहे असं मी समजेन. कारण खूप जणी मेकअप करतात. पण हे सगळं ना त्यांच्या चेहऱ्यावरती जशाच्या तसं दिसत असतं. जसं की आतमध्ये पिंपल्स आहे किंवा चेहऱ्यावर एखादा पिंपल्स आला ना, त्याचा रेडनेस म्हणू नका. तो अक्षरशः पिंपल्स वर दिसतोय किंवा एखादा बर्थ मार्क असतो. जसं की ना मला एखादा बर्थ मार्क असेल, तर तो बर्थ मार्क म्हणजे एखादा खोक पडली असेल आपल्याला लहानपणी किंवा एखादा पिंपल किंवा आपल्याला समजा एखादं काहीतरी लागलं असेल, जसं की हे बघा मला इथे बर्थ मार्क्स आहे हा बर्थ मार्क असेल, तर हे जे बर्थ मार्क असतात ना, हे जर तुम्हाला लपवताच येत नाहीयेत ना, तर तुम्हाला मेकअप येतच नाही. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला याच टॉपिक वरती व्यवस्थित सविस्तर शिकवणार आहे. तर आज आपण बघणार आहोत थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे कलर करेक्टर म्हणजे काय? जसं की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की आपण ना फाउंडेशन हा व्हिडिओ आधी बघितला. कारण खूप जणींना कलर करेक्टरची काहीही गरज नसते. त्यांची खूप नॅचरल स्किन असते, जसे की माझी. मला कलर करेक्टर करावंच लागत नाही. मला गरजच नाहीये कलर करेक्टरची. ओके. सो डायरेक्ट तुम्ही फाउंडेशन पण लावून तुमचा मेकअप तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला प्रोफेशनल मेकअप करायचा आहे, एकदम नवरीचा मेकअप करायचा आहे किंवा तुम्ही नवरी आहात आणि स्वतःचा स्वतः मेकअप करायचा किंवा तुम्हाला पार्लर सारखा, ब्युटिशियन सारखा तुम्हाला जर मेकअप करायचा असेल आणि एक मुवा सारखा, तर तुम्हाला हा टॉपिक माहीत असणे खूप गरजेचं असतं. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिला क्लिअर करते. कन्सिलर वेगळं आणि कलर करेक्टर वेगळं. तर खूप जणांच्या डोक्यामध्ये आलं असणार बघता बघता व्हिडिओ, की कलर करेक्टर म्हणजे काय? कन्सिलरच ना शेवटी. नाही. कन्सिलर वेगळं असतं आणि कलर करेक्टर वेगळं असतं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कन्सिलर बघणार आहोत. आता मी तुम्हाला शिकवणार आहे कलर करेक्टर. मन लावून बघितलात ना, तर तुम्हाला याच्यामध्ये काही अवघड नाहीये. खूप सोप्पं आहे. माझ्याकडे कलर करेक्टरसाठी एकच पॅलेट आहे आणि त्यातूनच मी करते. कारण मला वाटत नाही मला जास्त काही गरज आहे. कारण मी दुसऱ्याच्या कोणाचं करत नाही. त्यामुळे मला इथे छान गरज वाटते. माझ्यासाठी तो खूप मस्त असा पॅलेट आहे. कुठला पॅलेट? लास्टला मी दाखवते. सगळ्यात आधी सांगते. आता आपण ना कलर करेक्टर म्हणजे काय? तो कुठल्या स्किनसाठी वापरतात? कुठल्या कन्सर्नसाठी म्हणजे पिंपलसाठी कुठला कलर करेक्टर वापरायचा? हे सगळं तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा सांगते, की कलर करेक्टर किती प्रकारचे असतात? तर ऑरेंज, ग्रीन, रेड, येलो, पीच आणि पर्पल अशा 6 प्रकारचे कलर करेक्टर आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल आहेत. आणि हे कशा-कशावर काम करतात? तर हायपर पिगमेंटेशन जसं की वांग, त्यानंतर पिंपल्स, ॲक्ने, पिंपल्सचे असलेले मार्क म्हणजे पिंपल गेल्यावरती जो स्पॉट राहतो, डार्क स्पॉट त्याच्यावरती, डार्क सर्कलवरती, रेडनेस वरती ह्यावर हे जे आपले कलर करेक्टर आहेत ते काम करतात. आता कलर करेक्टर कसा दिसतो ते दाखवते. माझ्याजवळ हे मार्सचं ऑल इन वन पॅलेट आहे आणि त्याच्यामध्येच मी कलर करेक्टर वापरून घेते. तर ह्या पॅलेटमध्ये ना ते लिपस्टिक आहे, हे ऑल इन वन आहे त्यामुळे सोडून द्या. दाखवते कलर करेक्टर कसा दिसतो. हे आहे ऑरेंज कलरचं कलर करेक्टर. त्यानंतर हे आहे ग्रीन कलरचं करेक्टर. त्यानंतर हे माझ्या शेड प्रमाणे आहे. ओके. माझ्याकडे फक्त 2च आहेत कारण मला ते 2च उपयोगी पडतात म्हणून मी 2च घेऊन ठेवलेत. आता हे कलर करेक्टर कुठे-कुठे लावायचे, कुठल्या-कुठल्या भागांसाठी म्हणजे जसं की कुठल्या-कुठल्या समस्येसाठी आपण कुठले-कुठले कलर करेक्टर वापरायचे असतात किंवा कुठल्या स्किन टोनने हे कलर करेक्टर वापरायचे. नंबर 1 ऑरेंज कलर करेक्टर. हा जो कलर करेक्टर आहे ना, तो तुमचा डार्क स्पॉट असतील म्हणजे जसं की पिंपल्स आणि ॲक्नेचे डार्क स्पॉट असतात. त्याचे डार्क स्पॉट किंवा तुमचे डार्क सर्कल असतील. ह्यांना तुम्हाला ऑरेंज कलर करेक्टर वापरायचा असतो. आणि हा ऑरेंज कलर करेक्टर ऑल स्किन टाइपसाठी असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची स्किन असेल, सावळी आहात, गोरी आहात, मीडियम आहात, तरी तुम्ही हे वापरू शकता. 2 ग्रीन कलर करेक्टर. हा जो कलर करेक्टर आहे, सनबर्न असेल किंवा ॲक्ने असतील, पिंपल्स असतील किंवा हायपर पिगमेंटेशन असेल किंवा तुमचा एखादा बर्थ मार्क्स असेल, रेडनेस असेल, तर ह्याच्यासाठीच ना ग्रीन कलर करेक्टर वापरतात. आणि बरं का, हा पण ऑल स्किन टाइपसाठीच आहे. आता नंबर 3 रेड कलर करेक्टर. हा हायपर पिगमेंटेशन असेल किंवा रेडनेस असेल
ह्याच्यासाठी तुम्ही हा वापरू शकता. हा देखील ऑल स्किन टाईप साठीच असतो. नंबर 4, येल्लो कलर करेक्टर. तर हा जो कलर करेक्टर आहे ना, तो कलर करेक्टर तुम्ही डीप स्किन साठी असतो. म्हणजे ज्यांची स्किन काळी डस्की आहे, जी सावळ्या स्किनच्या अजून थोडीशी डीप आहे, त्यांच्यासाठी हा कलर करेक्टर वापरला जातो. हायपर पिगमेंटेशन असेल किंवा रेडनेस असेल, डार्क सर्कल असतील, डार्क स्पॉट असतील, ते ह्याने झाकले जातात. नंबर 5, पीच कलर करेक्टर. हा जो कलर करेक्टर आहे ना, तो मीडियम आणि फेअर स्किन वाल्यांसाठी असतो, ज्याच्यामध्ये डार्क स्पॉट आणि डार्क सर्कल हाईड केले जातात. नंबर 6, पर्पल कलर करेक्टर. आता हा पर्पल जो कलर करेक्टर असतो, तो जो तुमचा डलनेस असेल, म्हणजे तुम्हाला आता रात्रीची झोप नाही लागली आणि सकाळी कुठेतरी छान फ्रेश दिसायचंय, तर तुम्ही हा पर्पल कलरचा कलर करेक्टर यूज करू शकता आणि तुमचा मेकअप एकदम फ्रेश दिसतो. आणि हा ऑल स्किन टाईप साठी एकदम बेस्ट आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कलर करेक्टर कशा कशामध्ये उपयोगी असतात बरं? जसं की माझ्याकडे हे पॅलेट आहे, तसं मिळतात का? तर हो, खूप प्रकारे मिळतात. 3 प्रकार आहेत. लिक्विड मध्ये पण तुम्हाला कलर करेक्टर भेटतो, त्यानंतर स्टिक मध्ये भेटतो आणि क्रीम फॉर्म मध्ये पण तुम्हाला कलर करेक्टर भेटून जातो. सगळ्यात आधी चेहऱ्याला प्रायमर लावून घ्यायचं आणि त्यासाठी मी हे फक्त 130 रुपयामध्ये येणारं इल्लेटिनचं प्रायमर वापरते. तुम्हाला वाटत असेल तर पूर्ण चेहऱ्याला लावून घ्या किंवा तुम्हाला वाटतंय तर फक्त जिथे ओपन पोर्स आहे जास्त तिथे लावून घ्या. मी पूर्ण चेहऱ्याला लावणं प्रिफर करते. प्रायमर लावून झालंय. आता आपण वळणार आहोत आपल्या कलर करेक्टरकडे, म्हणजे आपल्या मेन हिरोकडे. मला आता ना थोडस इथे बर्थ मार्क आहे, सोबतच थोडेसे डार्क सर्कल झालेत. जरी ह्यांना हाईड नाही केलं तरी चालतं, पण आता तुम्हाला मी शिकवते की नाही, म्हणून मी इथे थोडस मला वापरून देखील दाखवते. आणि इथे ना पिंपलचे थोडे डाग आलेत, त्यांनाही हाईड करून दाखवते. आता मी काय वापर करणार माहितीये, कारण मी आहे मीडियम स्किन टोनची आणि मीडियम स्किन असेल तर ऑरेंज कलर करेक्टर एकदम बेस्ट असतो. म्हणून मी इथे हा ऑरेंज वाला यूज करते. मी फक्त हाताने घेते, नॉर्मल नॉर्मल घेते आणि भरपूर लावायचा नाही, फक्त थोडा थोडा लावायचा आहे. खूप काहीतरी लावायचं नाहीये, लेअरवर लेअर साठवत जायचं नाहीये तुम्हाला, नॉर्मल लावायचं आणि ह्याला हातानेच असं ब्लेंड करून घ्यायचं. चेहऱ्यावरती कुठेही काळपटपणा असेल तरी देखील तुम्ही असं लावल्यावरती हा ऑरेंज कलर आपला चेहरा जो आहे तो एकसंग होतो आणि त्यानंतर आपल्याला मेकअप करणं खूप सोपं जातं. आणि सोबतच ना, ज्या कलरचं पिगमेंटेशन किंवा ज्या कलरचा प्रॉब्लेम तुम्हाला आहे, त्याच्या अपोजिट कलरचं कलर करेक्टर वापरायचं असतं. आता कसं समजेल? तर एक कलर व्हीर तुम्हाला मी इथे दाखवते. त्याच्या अपोजिट कलरचा तुम्हाला कलर करेक्टर वापरायचा असतो. म्हणजे जे तुम्हाला आहे, बाबा मला ना हे पिगमेंटेशन आहे, ह्या कलरचं आहे. त्या कलर व्हीर मध्ये बघायचं आणि त्याच्या अपोजिट कलरचा तुम्हाला कलर करेक्टर विकत घ्यायचा आहे. चला, आता ह्या साईडचं झालं की नाही, सोबतच इथे एक बर्थ मार्क आहे, ह्याला पण मी लावून घेते आणि इथे देखील आहे. काय काय जणांना माउथ अराउंड म्हणजे इथे इथे हा काळपटपणा असतो, ह्याला तुम्हाला कलर करेक्टर लावायचा नसतो. इथे तुम्हाला कन्सिलर लावायचं असतं. झाला. आता कलर करेक्टर मी लावलाय, दुसऱ्या डोळ्यालाही लावते. हलक्या हलक्या हाताने लावायचं. उगाच भरपूर लावायला जायचं नाही. थरावर थरावर थर साचले मेकअप मध्ये तर तो मेकअप केकी दिसतो. हे बघा, झालंय. आता यानंतर आपल्याला लावायचं असतं ते म्हणजे आपलं कन्सिलर. आता कन्सिलर मध्ये कसं यूज करायचं दाखवते. कलर करेक्टर वापरल्यामुळे काय झालं, तुमचा चेहरा बघा थोडासा वेगळा दिसायला लागलाय, भगवा भगवा दिसतोय की नाही. आता ह्याला आपण कन्सिलरने सेट करायचं असतं. कन्सिलर तुम्हाला मी थोडक्यात सांगते की कन्सिलर म्हणजे काय असतं. तर तुमच्या सेम जो आपला शेड आहे, आपला जो सेम कलर आहे ना, स्किन टोन आहे ना, त्याचा सेम शेड असतो. फक्त कन्सिलर जाड असतं आणि फाउंडेशन पातळ असतं, एवढाच फरक असतो.
त्यामुळे ह्याचे मी इथे वापरणार आहे हा ब्लू हेव्हनचा कन्सिलर घ्यायचा. थोडासा लाईट घेतला तर थोडा हायलाइटिंग इफेक्ट देतो, म्हणून मी हा लाईट कलरचा माझ्या स्किन टोन पेक्षा हा थोडासा लाईट आहे. लावायचा कसा? जिथे कलर करेक्टर यूज केलंय तिथे तर पहिला लावून घ्यायचाच. सोबतच अजून कुठे कुठे लावायचा ते देखील सांगते. जास्त लावायचं नाही, कमीत कमी लावायचं. लावलं. आता आपण कलर करेक्टरच्या पहिलं इथे लावून घेऊया. लावलं. आता अजून कुठे कन्सिलर लावायचा असतो बरं? तर कन्सिलर जो आहे तो इथे लावायचा. थोडा काळपटपणा आपला इथे असतो. त्यानंतर आपला थोडासा काळपटपणा इथे जाणवतो आणि इथे जाणवतो. झालं. त्यानंतर थोडासा हायलाइटिंग साठी कन्सिलर आपण इथेही लावू शकतो. सोबतच नाकाच्या इथे देखील थोडा काळपटपणा असतो. सेम या साईडला लावायचा. लावलात की माउथच्या अराउंड म्हणजे तोंडाच्या अराउंड इथे देखील काळपटपणा तुम्हाला जाणवतो. लाफिंग लाईन वगैरे असं खूप जास्त लावायचं नाही, खूप कमी लावायचं. सोबतच आपल्याला हायलाइटिंग करायची आहे, म्हणजे काय आपल्याला आपला ना चेहरा असा शेप मध्ये आणायचा आहे, म्हणून कन्सिलर एक पाऊट करायचा आपल्या चेहऱ्याचा असा. ही जी लाईन दिसते ना दाखवली ती तिथे लावायचं इथून इथपर्यंत, किंवा तुम्ही असं खाली देखील आणू शकता. ओके, किंवा नॉर्मल इथून तुम्ही आणू शकता. इथून हा जी आपली लाईन आहे ना इथे आपला हात ठेवायचा, जसं की इथे आपलं बोट ठेवायचं हे डोळ्यांच्या इथे, आणि इथून इथपर्यंत आणायचं आहे. बस, खाली नेलात तरी चालेल. आता याला तुम्हाला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे. ब्लेंडिंग खूप महत्वाची असते. घासायचं नाही हा जोरा जोरात. जोरा जोरात घासलत ना तर तुमचा मेकअप पूर्ण बिघडून जाणार. आणि हे जे आपण भगव्या कलरचं लावलेलं आहे ऑरेंज कलर करेक्टर, ते वरती येणार कन्सिलरच्या आणि ते अजून खराब दिसणार, आणि ते दिसणार की तुम्ही ऑरेंज कलर लावलंय खाली. त्यामुळे ऑरेंज कलर करेक्टरच्या वरचा थर असतो तो कन्सिलरचा असतो, आणि त्यानंतर वरचा थर असतो तो फाउंडेशनचा असतो. सो आपला थोडा वेळ थांबूया. 1-2 सेकंद थांबा आणि त्यानंतर याला ब्लेंड करून घ्या. थोडं सेट होऊ द्या. सो आता आपण याला ना ब्लेंड करून घेतोय. आता यांना सेट करण्यासाठी मी इथे हा ब्रश वापरते, जो की कन्सिलरचा ब्रश आहे. ब्रश नाहीये, ब्युटी ब्लेंडरने देखील करू शकता. खूप हळूहळू करा. हातानेही करू शकता, हळूहळू करा. मला ब्रशने छान वाटतं म्हणून मी ब्रशने करते. ब्रशने केल्यावरती कव्हरेज छान मिळतं. आपण जेव्हा ब्युटी ब्लेंडरने करतो ना त्यावेळी ना ब्युटी ब्लेंडर जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते शोषून घेतं, आणि हाताने करायला गेलं थोडंसं बिघडू शकतं. पण ब्रशने कव्हरेज छान मिळतं, काही शोषून वगैरे घेत नाही, जिथल्या तिथे ब्लेंड केलं जातं. सो आता मी ते हळूहळू ब्लेंड करायचं. हातामध्येच सगळी कला असते. तुम्ही जास्त घाई केली तर तुमचा मेकअप बिघडू शकतो. त्यामुळे नवीन आहात ना आधी शिका आणि मग हळूहळू करायला जा. असं हळूहळू तुम्हाला टॅप टॅप करायचं आहे. आपोआप तुम्हाला दिसेल की तुमचा हा कव्हरेज घेत चाललेला आहे. हा बघा. हे भगव्या कलरचं आपोआप तुम्हाला दिसू शकतं, हे ऑरेंज कलर करेक्टर आतमध्ये गेलेला आहे आणि आता दिसायचं बंद झालंय. दिसलं तुम्हाला? तुम्ही ह्या डोळ्याला सांगू शकता का की ते आधी ऑरेंज कलर कलर लावलेलं होतं असं? इकडे बघा आणि हा डोळ्यामध्ये फरक दिसतोय की नाही? सो असंच तुम्हाला हे हळूहळू ब्लेंड करत न्यायचं आहे. एकदम हळूहळू न्यायचं. अजिबात घाई करू नका. खूप हळूहळू न्या. तुम्हाला समजेल की तुमचा मेकअप तुम्हालाही हळूहळू जमायला लागलेला आहे. किती इझिली ब्लेंड होतंय बघा. आता तुम्ही म्हणाल की हा ब्रश मी कुठून घेतलाय? मी ऑनलाईन घेतलेत. प्रोडक्ट पाहिजे असेल, ब्रशची लिंक पाहिजे असेल, मला कमेंट करा, म्हणजे तुम्हाला मी त्या ब्रशची लिंक वगैरे देऊ शकते.
मैत्रिणींनो, काही समजतंय का? पूर्ण चेहरा माझा एकसंध झालेला आहे की नाही? आता यावरती तुम्हाला फाउंडेशन लावायचं असतं. कसं? ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगते. आता मी इथे माझा जो बेस आहे तो फाउंडेशन लावून, कॉम्पॅक्ट लावून सेट करून टाकलाय. फाउंडेशन कसं लावायचं, कॉम्पॅक्ट कसं लावायचं हे तुम्हाला हळूहळू मी दाखवत जाईल. पण तुम्ही बेस बघू शकता. विदाऊट मेकअप, कुठलाही आय मेकअप नाहीये, लिपस्टिक नाहीये, काही ब्लश नाहीये, हायलायटर नाहीये, तरी देखील माझा जो बेस आहे तो किती छान वाटतोय बरं. कशामुळे? कुठल्याही प्रकारचे पिगमेंटेशन दिसत नाहीये, काहीच दिसत नाही. कुठे दिसतंय का बघा? डार्क सर्कल दिसतात का बघा? काही दिसत नाहीये की नाही? कशामुळे? तर व्यवस्थित कलर करेक्टर केल्यामुळे. आता तुम्हाला समजलं असेल की नाही कलर करेक्टर कशाला म्हणतात आणि कसं करायचं? खूप सोपं आहे की नाही? सो असं तुम्ही देखील करू शकता. आणि आता माझ्याजवळ कोणतं कलर करेक्टर आहे हे तुम्हाला मी दाखवते. तर हे आहे मार्सचं ऑल इन वन पॅलेट, ज्यामध्ये तुम्हाला सगळं मिळतं. फाउंडेशन, कलर करेक्टर, कन्सिलर, त्यानंतर तुम्हाला आय शॅडो करायचा असेल, तुम्हाला तुमचं जर कॉन्टोर करायचं असेल, तुम्हाला लिपस्टिक वापरायची असेल, ब्लश लावायचं असेल, सगळं तुम्हाला ह्या एका पॅलेटमध्ये मिळतं. तुम्हाला हे पॅलेट घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाइप करा, म्हणजे तुम्हाला मी त्याची लिंक पाठवते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्याचं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे माझे व्हिडिओज कसे वाटतायत, शिकायला मिळतायत का, किंवा अजून काही छान प्रकारे समजावू तरी मला सांगा. आता आपण उद्या भेटूया कन्सिलर कसं वापरायचं. ओके, आता चला, तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू ऑल.